आज आपल्या या उमराणी गावामध्ये प्रचारार्थ निमित्त जत विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्या या उमराणी गावामध्ये तुमच्या आशीर्वाद मागण्यासाठी आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि तसेच त्यांच्याबरोबर आपले तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्यावेळी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष अजून उगम झाले नव्हते त्यावेळेला भारतीय जनता पक्ष स्थापन केलेले आपले नेते डॉक्टर आघेडी साहेब तसेच आपला आत्ताच मार्गदर्शन केलेले आपले लिंगायत समाजाच्या ज्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मान सन्मान दिलेले आहे तसले आपले हैबतसे साहेब आपले जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपले नेते रामण्णा जेवणर साहेब तसेच आत्ताच आपणाला कचरे सर तुम्हाला माहित आहे ते राष्ट्रवादीमध्ये होते आज त्या भारतीय जनता पक्षाचे तुमच्या पुढे संबोधित केले ते आपले कचरे सर मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश बिरादार आपले जत तालुक्याचे माजी सभापती बसरगीचे सरपंच शिवानंद तावसी आपले बोरचे सरपंच लक्ष्मण चक्रवण आणि आपले बसरगीचे आपले आदर्श नेते सुरेश पाटील साहेब राजू हिप्परगे साहेब सिंदूर तसेच आपले राव गुंडवाडीचे अभ्यासू एक चांगला व्यक्तिमत्व असलेले निंगाण्णा हिरवण साहेब आपले गुगवाडचे नेते सोसायटी चेअरमन रायपण्णा अंदानी काका आणि आपले गावचे खाजापीरचे देवरशी आपल्या मुस्लिम बांधवातले एक प्रतिष्ठित रफिक साहेब मिर्जी तसेच आपले युवा नेते वज्रवाडचे चेअरमन चिदानंद चौगले आणि तसेच आपले युवा नेते सिंदूरचे नूतन चेअरमन झालेले सुरेश मुर्शी आणि आपले एक वज्रवाडचे सरपंच हिरवण पाटील साहेब आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आपले कार्यकर्ते घेऊन काँग्रेसमधनं प्रवेश करणारे खोजनवाडीचे मुरग्यापण्णा नंदगाव आणि तसेच आपले बाळूमामाचे गावचे बाळूमामाचे पुजारी आज इथं आपल्या वेदिकेवर उपस्थित झालेले आहेत या पुढे रमेश जरा या पुजारी आणि खिलारेवाडीचे आलेले आहेत आणि आपले सामळेवाडीचे आलेले आहेत आपले एकुंडीचे आलेले आहेत आणि तसेच आपले खोजनवाडी मेंढीगिरी रामुंगवाडी या परिसरातील प्रमुख नेत्यांना आपण बोलवलेलं आहे आता मगाशी पहिल्यांदा आम्ही आलेले आता व्यासपीठावर असलेल्या नेत्यांचं मी नाव बोललोय आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपण गावचे पदाधिकारी सरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व ग्रामपंचायती सदस्य सोसायटी सदस्य हाजी माजी पदाधिकारी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि आपल्या गावातील युवक सर्व जाती जमातीचे सर्व बांधव आपल्या गावामध्ये 14 जातीचा जमातीचा हे लोक आपल्यामध्ये मिसळून आपण या राजकारण आपण आता गावामध्ये करत आहोत ते सर्व बांधवांना मी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि आता पहिल्यांदा आपले उमेदवार गोपीचंद पडळकर साहेबांचा सन्मान सत्कार आपले सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतीचे सरपंच विजयकुमार नामद गुंडप्पा बिरादार या दोघांनी येऊन त्यांचा सन्मान करावा असं मी विनंती करतो।
छंद एकच छंद पडळकर साहेब तुम आगे बढ़ो पडळकर साहेब तुम आगे बढ़ो चालतो चाला कर माझला आरा कर आरा किती दिन हा आपल्या सर्व गावाच्या वतीनं आज पडळकर साहेबाचा इथे सत्कार समारंभ संपन्न झाला। आता दुसरे एक सन्मान करणार आहोत आपल्या गावच्या आदिवासी समाजांच्या वतीनं त्यांचे समाज अध्यक्ष उपाध्यक्ष का असतील त्यांनी येऊन आपले पडळकर साहेबाचा सन्मान करावा। मल्लिकार्जुन बिरादर कोण कोण आहेत मतदार झडपी फादर ठीक आहे हाँ शाबास हाँ तोरी व्यवस्थित फोटो तोरी गमरा ಇದು ಆಗ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು असू असू त्याचा सन्मान आहे। आपले खाजापीरचे देवरसी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीनं आज पडळकर साहेबांचा सन्मान होत आहे। ते सन्मान करणारे रफीक मिर्जी साहेब आणि ताजुद्दीन मिर्जी बडकल साहेब हाजी साहेब जातकरी आहे इकडे पटलं लगेच या बरोबर आहे। दुसरी बसा साहेब दुसरी सन्मान आपल्या सिंदूर गावात नूतन चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाले त्यांचा सन्मान आपले गोपीचंद पडळकर साहेबांनी करावा असं मी विनंती करतो। निघो शालकडे हा व्हाईस चेअरमन शिट्ट्या वाजवतो येतात का नाही शिट्ट्या शिट्ट्या आपल्या नेत्यांचा आपल्या सर्वात मार्गदर्शक नामद काकांचा आदरणीय नामद काका आगे बढो। आणि यानंतर काँग्रेस पक्षाला कंटाळून आजच भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आपल्या खोजनवाडीचे मुरगप्पा नंदगाव प्रगतशील शेतकरी खोजनवाडी आज काँग्रेस पक्षातून ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। माननीय पडळकर साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो। आणि त्यानंतर संगप्पा तेरगाव माजी सोसायटी संचालक हे सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। आणि त्यानंतर शंकर तेरगाव शिवानंद मुक्ताप्पा तेरगाव कृपया सगळ्यांनी स्टेजवरती यावं। शिवानंद मुक्ताप्पा तेरगाव भीमो तेरगाव प्रभाकर तेरगाव तो मल्लिकार्जुन तेरगाव खोचनवाड्यावर दरवटाला स्टेज मॅन येत रे आणि शांत बसा। आज अनेक पक्षांचे विधानसभेचे प्रचारक आपापल्या गावामध्ये तालुक्यामध्ये प्रचाराचा फेरी सुरुवात केलेली आहेत। आज आपला गोपीचंद पडळकर साहेबांचा तालुक्यामध्ये सगळ्यांनी तुम्ही पाहत आहात दर दिवसा त्याचं वातावरण चढत चाललेलं आहे। परंतु त्या ज्या वातावरण भारतीय जनता पक्षाचे पडळकर गोपीचंद साहेबांचं जे तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामुळे अनेक आपल्या विरोध पक्षांचे हालचाल सुरू झालेल्या आहे। आणि पडळकर साहेबांना माझं एकच विनंती आहे
आपण रावगोंडवाडी सरपंच, रामण्णा जेवणार, रायापण्णा अंदानी, आपल्या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, 30-35 वर्ष या राजकारणामध्ये आपण काम करत असताना मी या गावचे एक 20-25 वर्षाचा वयाचा असताना मला गावांनी सर्व बांधवांनी, सर्व जाती जमातीने बांधवांनी सर्व एक मताने लहान पोरग असताना एक भलाढ्य असा डफळे सरकारचा इतर राजकारण असताना 20-25 वर्ष बिनविरोध या गावामध्ये राजकारण चालत असताना मला निवडून देण्याची या गावातील जनता मला निवडून दिले तेव्हापासून काही मंडळी तालुक्यामध्ये आमदार होऊन गेले, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन गेले, जिल्हा बँकेचे चेअरमन होऊन गेले, साखर कारखान्याचे 2 वेळा चेअरमन झाले आणि शेवटी त्यांचा एवढं सगळं पद असताना देखील गेल्या वेळेस सभापतीचा ओपन पडले होते. महिला सभापती असताना जमदाडे साहेबांच्या मंडळीनं सभापती केलं. 3 वर्षामधला 2 वर्ष ते 1.5 वर्षात 1.25 वर्षात राजीनामा द्यायचं ठरलं होतं. तरी पण त्याचा किती टाळाटाळ आम्ही संघर्ष करून राजीनामा द्यायला लावून आपले बसरगीचे तवसी साहेबांच्या मंडळींना सभापती करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सहजासहजी सभापती त्यांनी त्या तवसी साहेबांना केलेली नाही आणि नंतर महिला सभापतीचं आरक्षण उठला. 2 वर्षासाठी ओपन सभापती जागा पडले. या धुळे जिल्हा परिषद गटामध्ये आपले कैलासवासी नेते PM पाटलाच्या नेतृत्वात आपले सत्ता चालत होती. आपल्या विरोधातला असला तरी तसल्या एक नेत्यांचा गट आपण पराभव करून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीचे पहिल्यांदा आपण निवडून आलेलो होतो. साहेब, आपल्या या धुळे जिल्हा परिषद गटातले लिंगायत समाजाचे बांधवांनी आपला एक खंबीर असलेल्या नेत्यांना आपण आपले कैलासवासी PM पाटलांचा पराभव करून आपण इथं सत्ता आणलेली आहे. साहेब, काही करा. ओपन झालं त्यावेळेला मी आपण कितीच विनंती केलो. आपल्या मतदारसंघातले प्रत्येक गावातले हे पुढारी आहेत आपल्या स्टेजवर. रामण्णा जीवन साहेबांना तुम्ही सभापती करा साहेब, असं आपण किती वेळा विनंती केलंय. मी काय खोटं सांगणार नाही. धानाम्मा देवीचा शपथ घेऊन सांगतो. तरी पण आपल्या लिंगायत माणसाला सभापती करायचं मनात नव्हतं त्यांचं. असले आपले नेते 35 वर्षाच्या पाठीमागे राजकारण करत असताना हेच जे जिल्ह्यातले तालुक्यातले पद भोगले गेलेले नेते विलासराव जगताप साहेब, तुम्ही आता लिंगायत माणसाला हे जिल्हा परिषद अध्यक्ष केला काय सांगा. एवढं तमाम तालुक्यातील लिंगायत बांधव तुमच्या पाठीशी होते. मी काय जातीचं राजकारण बोलणारा माणूस नाही, सर्व जाती जमातीला घेऊन जाणारा माणूस आहे. एवढं तुम्हाला नेतृत्व करण्याचं काम काय आहे त्यांचं. जे आपण तालुक्यामधले मी सरपंच झालो त्यावेळेला विलासराव जगताप साहेबांचा जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये सुद्धा नाव नव्हते. जत मध्ये आलं तर सिद्धू शिक्षण मामा कोणत्या बाबाचे दुकान होते, मोटर दुकानात तेवढंच बसायला जागा होती. दुसऱ्या बाजारपेठेतल्या लिंगायत त्या माणसाला कधीही जवळ केलं नव्हतं जगताप साहेबाला. त्यावेळेला जत सोडून दक्षिण भागामध्ये विलासराव जगताप साहेबांचा राजकारण रुजवलेला कोण म्हटलं तर जाहीरपणाने सांगतो आप्पासाहेब नामद आहे. ज्या वेळेला विलासराव जगताप साहेबांना राजकारणामध्ये जत तालुक्यामध्ये आणायला सिंहाचा वाटा घेतलेला कोण आहे म्हटलं तर आपले कैलासवासी आप्पासाहेब दुगानी काका आणि आपले कैलासवासी सिद्धू मामा मोरडी, आपले कैलासवासी बसवराज पाटील साहेब हे लिंगायत नेत्याने साहेब तुम्हाला जत तालुक्यामध्ये आणून राजकारणाचा पाया उभारणी केलेलं हे ध्यानात पाहिजे, तुम्हाला लक्षात पाहिजे.
आणि तुम्ही एखादा जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एखादा संचालक आजपर्यंत 35 वर्षात तुमच्या गटात एक जिल्हा परिषद संचालक निवडून दिला असता तर मी राजकारण सोडून जातो. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा तुम्हीच, जिल्हा परिषदला अध्यक्ष होणार तुम्हीच. 2 वेळा साखर कारखान्याच्या निवडणुका झाले. आपले विजय शिवराजे सरकार जगमधले कारखाना उभारण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यांचा विरोधात पण गट निर्माण करून तुम्हाला काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये भविष्य घडवतील. तुम्ही तालुक्यामध्ये आपण मागासलेला भाग आहे, गरीब लोकांना कुठेतरी काम द्याल, धंदा द्याल, कुठेतरी आपल्या भागात पाणी आणाल, या आशेनं तुम्हाला 2 वेळा साखर कारखान्याचे चेअरमन केलेलं आहे. त्यावेळेला कोणाला चेअरमन केला का तुम्ही? साधा एक उदाहरण सांगतो. एका वेळी शिवाजी काका संचालक होते, आपले काळगे अण्णा. कारखान्याच्या चेअरमन पदाला नुसतं नॉमिनेशन केलं. ते काय निवडून आलं नसलं तरी नॉमिनेशन बोललं. लोकशाहीमध्ये विरोधात किंवा राजकारणामध्ये नॉमिनेशन करायचा हक्क आहे का नाही? कुठला लिंगायत असू दे, धनगर असू दे, मुस्लिम असू दे, कुठला मागासवर्गीय समाजाचे असू दे, अनेक समाजाचे असू दे, त्यांना अधिकार नाही ना. त्यावेळेला नुसतं नॉमिनेशन तिथं फॉर्म भरल्या शिवाजी काकाचं वाईन शॉप दुकान तुम्ही फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि आज तुम्ही आता 5 वर्षाचे पाठीमाग डॉक्टर आरडी साहेबांच्या मंडळींना, ज्या पहिला भारतीय जनता पक्ष रुजवलेले नेते आपले, त्यांच्या मंडळींना नगराध्यक्षाचा थेट तिकीट भारतीय जनता पक्षानं दिलं. त्यावेळेला तुम्ही काय केला? डॉक्टर आरडी साहेबांच्या पत्नीला पराभव करण्याचा पाप तुम्ही केला. मी जाहीर सांगतो, जे कोण काय केलाय, कुणावर अन्याय केलाय. दुगानी काका कैलासवासी निघून गेले आपल्यातनं, सिद्धूअण्णा मोर्डे साहेब निघून गेले, बसवराज पाटील साहेब निघून गेले. त्यांच्या वारसदारांना तुम्ही काय केलाय? ज्या पद्धतीने तुम्ही यूज अँड थ्रू पेपर वापरतो आम्ही, तसा यूज करून घेतला, आपल्या लिंगायत समाज बांधवाला फेकून दिलेला आहे. आणि आजच्या उमरणी आले की नामोदवर टीका करायचं, मध्ये गेले की जेवणावर टीका करायचं, संघ-मध्ये गेले की आर.के. पाटील बसवराज पाटीलच्या मुलावर टीका करायचं, गरीब मुचंडीमध्ये गेलं अप्पू बिरार रमेश पाटलावर टीका करायचं. आणि तुम्ही उमदीमध्ये गेले की होर्तेकर चन्नापण्णावर टीका करायचं, संजय तेलीवर टीका करायचं. करजगीमध्ये गेलं रेवपण्णा पट्टण सिटीवर टीका करता. बेळुंगीला गेलं की हालकुडे सावकार आणि सोमण्णा बोरामणेवर टीका करता. टिक्कुंदी सारख्या साधारण शेतकरी असलेले आपले शेतन सावकारवर टीका करता. तुमच्यासाठी जीवमान घालवलेलं रक्ते सावकार कोण बघितले त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका करता. जत मध्ये आल्यानंतर जत व्यापारी तुम्हाला शेवटपर्यंत जवळ करून घेतलेलं नाही. तुम्ही कसं आहे त्यांना ओळखून होते. तेवढ्यासाठी तुम्हाला बाजारपेठेमध्ये कधी आजपर्यंत तुम्हाला बांधवांनी, लिंगायत बांधवांनी तुम्हाला जवळ केलं नव्हतं. आणि असे आता आज एवढं सगळं लिंगायत समाजाला फेकून देण्याचं काम केला, पाडण्याचं काम केला. आणि कुठला पद सन्मान मान तुम्ही दिला नाही. आणि आज लिंगायत आमदार करायचं कशाला तुम्हाला पुळका वाढलाय? हो, तुम्हाला लिंगायत आमदार करायचं नाही. तुम्हाला जर लिंगायत आमदार करायचं असलं तर 5 वर्षाच्या पाठीमाग डॉक्टर आरडी साहेबांना भारतीय जनता पक्ष तिकीट देणार होते. तुम्ही जर डॉक्टर साहेबांना तिकीट दिला तर मी त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही पक्षाला दम दिला. म्हणताना ते डॉक्टर साहेबांचं त्यावेळेला तिकीट कापले गेलेलं आहे. आणि आज आपले एक छोटासा कार्यकर्ता 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद आमच्या बरोबर काम केलेला एक युवा नेता, एक घराणेशाही असलेला पोरगा तमनगौडावर रवी सारखा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना सभापती केले.
भारतीय जनता पक्षाने आमच्यासारखा सिनियर असताना त्यांनी आम्ही सभापती केला त्याला. लिंगायत पोरगा आहे, भविष्यामध्ये लिंगायत मधला एक नेता निर्माण होईल म्हणून. आणि त्याला आज बळीचा बकरा करण्यासाठी जगताप साहेबाला लिंगायत आत्ता आठवण आलं, लिंगायतचा आमदार करायचं आहे. आमदारचं जगताप साहेब माझं आव्हान आहे. तुमच्या बरोबर असणारी, तुमच्या फळीत असणारी लोक तुमच्या बरोबर आहेत का? मग कसं करणार हो साहेब तुम्ही आमदार? आणि लिंगायत बांधवांना सांगतात तुम्ही लिंगायत बांधवांना एक व्हा. आपली मतदान आहेत 90,000 तालुक्यात, जिल्हा आपल्या 288 जत मतदान मतदारसंघाचे 2,88,000 वर मतदान आहे. 90,000 मस्ताना असताना एक 70% आपले मतदान झाले समजून चला. किती होणार हो? किती होणार? 70% म्हटलं तर 90,000 मध्ये 60,000 सुद्धा होत नाही. आणि 60-65,000 मध्ये आमदार निवडून येईल काय? 2,88,000 मध्ये. आणि आता लिंगायत मतं फोडण्याचं काम तुम्ही करायला आहे. तुम्हाला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना करायचं नाही. तुम्हाला आमदार गोपीचंद पडळकर साहेब जर आमदार झाले, जे आता दोन्ही पार्टीला गावागावामध्ये भांडण लावून पार्टी निर्माण करायचं, त्या माणूस त्या पार्टीमध्ये गेले का तो त्या पार्टी जाणार. आता काँग्रेसमध्ये गेले की जगताप साहेबकडे जाणार, जगताप साहेबकडे नाराज झाला का काँग्रेसकडे जाणार. पर्याय व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये निर्माण करण्याची संधी नेते करू दिलं नाही. सगळ्यांच्या मनात होता काँग्रेस 70-75 वर्ष देश चालवलंय, महाराष्ट्र राज्य चालवलंय. एवढं असताना आपल्या एक एक गावामध्ये एसटी सुद्धा येणार रस्ता नाही. आपल्या एका वाडी वस्तीला आपण शेताला जाण्यासाठी रस्ता नाही. हे सोडा 1988 पासून म्हैसाळ योजनेचं पाणी आणण्याचं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याचं भांडवल करतात. वसंतदादा मुख्यमंत्री असताना हे म्हैसाळ योजनेचे उद्घाटन झालेलं आहे. जवळजवळ 40 वर्ष होऊन गेले. निदान साधा आम्हाला प्यायला तरी कृष्णेचं पाणी येतं आले का सगळ्यांनी सांगावं. आणि असं किती वेळा सांगायचं आम्हाला, किती वेळा जनताला फसवायचं. आणि जनताला काय वाटत होतं, दगडापेक्षा वीट मऊ, दगडापेक्षा वीट मऊ. विलासराव जगताप साहेबांकडे काम करणारे दगड वाटल्यानंतर ते वीट आहे का म्हणून विक्रम दादाकडे जाणार. विक्रम दादाकडे काम करणारे माणसं काहीतरी तिथं निर्माण झाला, ते जगताप साहेब सारे विटासारखं दिसतोय आणि तिकडे जाऊ, अशी राजकारण करत इथं आलेलं आहे. त्यांनी म्हणत होतं आपण, आज सांगतो मी 35 वर्ष 7 वेळा ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायटी आपण एवढं इलेक्शन केलं तरी कुठल्या तालुक्यातला किंवा जिल्ह्यातल्या नेत्याकडे भीक मागून इलेक्शन मी अजून केलेलं नाही. आणि परवा तुम्ही तर छायेमध्ये सांगून गेलाय, दूरचं आणि उमराणीचं पाकिट घेऊन नेते गेलेला आहे दुसऱ्या पार्टीत. मी आज जाहीरपणे सांगतो, जगताप साहेब तुम्ही 2 वेळा आमदारकी लढवलाय. तसल्या परिस्थितीत आपल्या काय परिस्थिती नाही. आपल्याकडे कुणाची पैसे घेऊन राजकारण केलेलं नाही. आपल्या तमाम गावातील आपल्या भागातील जनतेला माहित आहे, या राजकारणामध्ये पडल्यावर 20 एकर जमीन मी विकलेला आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि मी जर ह्यांची पॅकेट घेतलास तर जमीन विकायचे पाळी आले असते का सांगा साहेब. अशी राजकारण करण्याच्या प्रामाणिक माणसावर पाकिट घेऊन राजकारण करा म्हणून म्हणता. जगताप साहेब तुम्हाला ते सोडणारा विषय नाही. 35 वर्ष तुमच्या बरोबर राजकारण आम्ही केलेलं आहे. आणि आज इथं पडळकर साहेब आहेत, पडळकर साहेबांना आणि गेला लोकसभेचं इलेक्शन झाला तुम्हाला माहित आहे. भारतीय जनता पक्षाने यांना तिकीट देऊन आमदार केले तुम्हाला माहित. त्याच्या अगोदर राष्ट्रवादीने विलासराव जगताप साहेब उभारले होते, त्यावेळेला पराभव झाले.
ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे चिन्हानं त्यांनी लढवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या मुळे आमदार झाले, त्याचं त्यांना आठवण आहे का? आणि नंतर खासदार संजय काका पाटलांना 2 वेळा आपण खासदारकीमध्ये लीड दिलं. परवाच्या लोकसभेमध्ये आपण विलासराव जगताप साहेबांनी पाकिट घेतलं आणि पाकिटाचा प्रचार केलं, हे चुकीचं नाही. आणि जो नेते चोर असते त्याला स्वप्न चोराची पडत असते. जो प्रामाणिक असतोय, नीतिमत्तानं राजकारण करत असतोय, ते आयुष्यामध्ये राजकारणामध्ये ते टिकून राहतोय. जगताप साहेब एवढं तालुका तुम्हाला उदो केलं, तुम्हाला कुठल्या कुठल्या पदापर्यंत नेलं. आज तुम्ही त्या जनतेला सोडून, त्या पक्षाला सोडून आज तुम्ही एका लिंगायत एक सामान्य तमनगौडासारखा माणसाला पाठीमागं लागून लिंगायत आमदार करतो म्हणून सांगता. तुम्ही तमनगौडाला आपले महाराष्ट्र राज्याचे नेते भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना ऑफर दिलं, लिंगायत एक आमदार आपण करूया. तमनगौडा तुम्ही अर्ज मागे घ्या, भारतीय जनता पक्षाबरोबर थांबा. आणि आता पडोळकर साहेब निवडून देणार हे 100% आहे. आणि त्यांच्या विधान परिषदेचे जागा अजून 2 वर्ष प्रेड आहे. तेच विधान परिषदेवर तमनगौडा तुम्हाला घेतो. एक लिंगायत आमदार मला करायचा आहे तुमच्या तालुक्यामध्ये, तुम्ही माघार घ्या असं पडोळकर साहेबांनी विनंती केली. आपला फडणवीस साहेबांनी विनंती केलं. आपले जिल्ह्याचे पालकमंत्री, आता राज्याचे एक सिनियर मंत्री चंद्रकांत दादांना त्यांच्या घरापर्यंत पाठवायचे काम केलं फडणवीस साहेबांनी. तरी पण मला काय वाटलं, मी या तालुक्याचं वाघ आहे, मी सांगेन ते तालुक्यात घडते. या गुरुमीनं त्या तमनगौडाचं आमदारकी सुद्धा, आपला लिंगायत आमदार होणारा त्याचा सुद्धा घालवायचं प्रयत्न कोण केलं? जगताप साहेबांनी केलं आहे. आणि आता तमनगौडाला घेऊन आपली जे मतं पडणार आहे पडोळकर साहेबांना, भारतीय जनता पक्षानं, त्याचा डिवाइड करायचं आणि विक्रमदादाला आमदार करायचं. तुमच्या समोर तुमच्या बरोबर असलेले जे तुम्हाला मानणारे कार्यकर्ते होते त्यांना तुम्ही काँग्रेसचा प्रचार करायला पाठवलंय. साहेब, तुम्ही एक जण काँग्रेसच्या प्रचारला गेला असता तर काय बिघडलं असतं? त्याने विचार केले, नुसता तालुक्यातलं नाही, हे राजकारण जिल्ह्यातलं आहे. जगताप साहेबांना अनेक त्यांनी मदत केली. तुम्ही त्या काही करून लिंगायत मताचा डिवाइड करायचा आहे. डिवाइड केलं तरच पडोळकर गोपीचंद पडणार आहे. इथं त्यांना पाडलायचं, आमचे राजकारण तालुक्यात जिल्ह्यात चालणार नाही असा विचार करून आपलं मतं फोडायला जगताप साहेब फिरायला आहेत. त्याचा विचार तुम्ही कुणीही घेऊ नका. असं एक लिंगायत आमदार करण्यासाठी मी सुद्धा पुढाकार घेऊन बसवराज पाटील साहेबांना जनसुराज्य पक्षाच्या विनय कोरे सावकारांचं उमेदवार घेऊन आपण तालुकावर जे जे लिंगायत लोक होते त्यांचं पाया पडायचं काम सुद्धा आम्ही केलो. तरी पण कुठलीही लिंगायत एक झालेलं नाही. आणि आपल्या कर्नाटकामध्ये कित्येक आपले पाहुणे पै होते, त्यांनी सुद्धा प्रत्येक पाहुण्याच्या घराघरामध्ये गेलं तरी सुद्धा बसवराज पाटील साहेबाला मतदान केलं नाही. ते पार्टीच धरले, पक्षच धरले आणि जे काम करणार आहेत त्यांनाच निवडून द्यायचं काम त्यावेळेला तालुक्याच्या जनता निवडून दिलेलं आहे त्यावेळेला. आणि आता परिस्थिती सांगतो तुम्हाला, गेल्या वेळी डॉक्टर हल्ले साहेबांना आम्ही विनंती केलं होतं, आता वेदिकेवर आहे, स्टेजवर आहे, आपले नेते आहेत, आणि त्यांना उभा करण्याचे काम कोण केलं तुम्हाला माहित आहे? म्हणजे जगताप साहेबांसारखे अनेक आपले नेते होते. ते नेते डॉक्टरच्या पाठीमागे लागले. डॉक्टर साहेब अर्ज मागे घेण्यासाठी तयार होते. आणि इथं साक्षी आहेत आपले चिदानंद चौगुले आणि आपलं बसवंत जामगोन, जे साहेबाचे कट्टर समर्थक मानले जात होते, त्या सगळ्यांना मी विनंती केलो, जगताप साहेबांना तुम्ही सांगा डॉक्टर हडे साहेब अर्ज काढून घेतो म्हटले. तरी पण
त्यांनी अर्ज काढून घेऊ नका म्हणून कोण सांगितलं मला? आम्ही सांगायला गेलो शिवतंशी सुद्धा आहेत. डॉक्टरांचा अर्ज काढून घ्यायचं नाही, त्यांचं जर अर्ज काढून घेतलं तर मी पडतो. माझ्यावरचे नाराज मत आहेत ते काँग्रेसला जातील, ते उमेदवार असू दे म्हणून त्यांनीच डॉक्टर साहेबाचा उमेदवार ठेवायला आलेले जगताप साहेबाचा आहे. डॉक्टर साहेब इथे साक्ष आहेत. मी काही खोटं बोलणारा व्यक्ती नाही आणि कुठं तर खोटं बोलून रेटून बोलणारा व्यक्ती नाही. मी काय असे ते सत्य बोलतो, काय असते खरं बोलतो. गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा विचारा, जमदाडे साहेब तिकीट मागवत होते भारतीय जनता पक्षाचे, तमन एवढा मागत होते. डॉक्टर साहेबांना सुद्धा विचारलं मी, डॉक्टर साहेब तुम्ही इच्छुक आहे काय? त्यांनी पहिलेच म्हटलं मी काही इच्छुक नाही. स्पर्धेमध्ये तिघच होते. आपला तालुक्यातला तमनगौडा तिकीट आणला तरी चालेल, जमदार साहेब तिकीट आणलं तरी चालेल, गोपीचंद पडळकर साहेब तिकीट आणलं तरी चालेल. आम्ही भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तालुक्यातला विद्यमान आमदार चालू आमदार दोघांनी मिळून पॅकेटचा प्रचार केला तरी त्या चक तालुक्यामध्ये 7,000 मताचा भारतीय जनता पक्षाचे मतदार तुम्हासारखे सर्व मतदारांना लीड दिलेलं आहे. याची जाणीव जगताप साहेबांना पाहिजे. आणि लिंगायत मताची डिवाइड करायला जाऊ नका साहेब. तालुका आता कसं उठले तुम्हाला सांगू. 2014ला नरेंद्र मोदीचं ज्या देशामध्ये वारं फिरलं तशी वारं फिरून देशाचे पंतप्रधान घडून गेले. आणि 14 मध्ये जसं महाराष्ट्र राज्यामध्ये वारं फिरलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालं. तीच वारं आपल्या तालुक्यात फिरलेलं आहे. गोपीचंद पडळकर साहेब आजच मी जाहीर करतो, येणाऱ्या 23 तारखेला आम्ही तुम्ही भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर साहेबांचा गुलाल मिळवणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तमाम तालुक्यातील अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज आणि आपले तो कचरेसर आहे ते कुठल्या समाजाचे आहे तुम्हाला माहित आहे? लिंगायत समाजाचे आहे. आणि आपले सुनील भैया पवार आहेत कुर्ला समाजाचे आहे, मराठा समाजाचे आहे. आपले बरोबर सभापती होते ते समाज कल्याण आपला महिला बाल कल्याणचे. आणि सुनील पवार साहेब काँग्रेस तालुक्यामध्ये स्टँड केलेले आमदार सलमाडीकरांना 2-3 वेळा आमदार केलेले नेते कैलासवासी सुनील भाऊंचा मुलगा अभिजित चव्हाण साहेब आणि दिग्विजय चव्हाण साहेब आपल्या पडळकर साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि गरीबडचीतले आनंद पाटील साहेब आपल्या बरोबर जनस्वराज्य होते, भारतीय जनता पक्षाचे होते. ते निष्ठेनं भारतीय जनता पक्षाचे राहून असंख्य बनाळे आणि शेगाव आणि जगताले पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये सर्व मराठा समाजाने सुद्धा गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागे आहे. कुठलं जातीचं राजकारण करत नाही. आता पडळकर साहेब धनगर समाजाचा आहे म्हणून त्यांना मत टाका म्हणून सांगायचं कुणालाही अधिकार नाही. धनगर समाजाचं मतदान तुम्ही आमदार होताना केलेले मतदार आहेत, कारखाना चेअरमन होताना मतदान केलेले आहेत. आणि विक्रम दादाला सुद्धा धनगर समाजाने मतदान केल्यानंतर आमदार झालेला आहेत. डीसीसी बँकेचे जमदाडा साहेब संचालक झाले त्यावेळेला सुद्धा धनगर समाजाचं मतदान त्यांनाही झालेलं आहे. आणि असे जातीपातीचं काहीतरी वातावरण पेरून तालुक्याचं राजकारण पेटवायचं काम करू नका. आणि गोपीचंद साहेबांवर टीका करण्याचं कामच नाही त्यांना. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हे बाहेरचं उमेदवार आहे. 2004ला प्रकाश अण्णा शेंडगे भारतीय जनता पक्षाचे इथं उमेदवार होते, सुरेश भाऊ खाडे होते. त्याच वेळेला जगताप साहेबांनी सुरेश भाऊ खाडेंना भारतीय जनता पक्षाचे तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम आम्ही तुम्ही केलेलं आहे त्यांचं ऐकून. आणि त्यावेळेला नव्हतं काय होते बाहेरचा उमेदवार, म्हणजे तुम्ही आणता ते बाहेर चालतंय, मग हे तमाम जनता निर्माण करते ते उमेदवार तुम्हाला चालत नाही. आणि तसेच परिस्थिती 2009ला
भारतीय जनता पक्षामध्ये प्रकाश अण्णा शेंडगेंना तिकीट मिळाले, विलासराव जगताप साहेबांना राष्ट्रवादी तिकीट मिळालं. ज्या वेळेला सलमाडकर साहेबांचा पडण्याचं पाप केलं जगताप साहेबांनी, सुरेश भाऊ खाडेंना त्यांचं ऐकून आम्ही तुम्ही मतदान घेऊन निवडून आणलं. तेच पाप 2009ला प्रकाश अण्णा शेंडगेंना निवडून आणण्याचं काम काँग्रेसवाले केले. त्यावेळेला नव्हते का बाहेरचा उमेदवार? तुम्ही दोन्ही पक्षांनी तुम्हाला सोयीस्कर राजकारण करण्यासाठी काय लागते ते चालतंय. आणि भारतीय जनता पक्षाने एक आपले धनगर समाजाचा एक युवा नेता, एक धडाडी नेता, विधान परिषदेमध्ये आवाज उठवणारा एक बुलंद आवाज नेता आणि महाराष्ट्रामध्ये नाव असलेला एक राज्याचे नेते म्हणतो आपण त्यांना. आणि त्याने 6 महिन्यामध्ये 2 वर्षाच्या आत 200 कोटीचा निधी इथं उपलब्ध करून काम सुरुवात केलेलं आहे. कसले आमदार तुम्हाला चालत नाही आणि 5-5 वर्ष आमदारकी करून गेला. तुम्ही कुठल्या गावात किती काम केलंय का जरा तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगा. मी आमदार असताना हे केलंय, मी आमदार असताना ते केलंय. आमदार कुठलंही असू दे, त्यांचं फंड असतंय वर्षातला 2 कोटी 3 कोटी 4 कोटी काय असेल, त्या फंडाशिवाय व्यतिरिक्त शासनाचं पैसे आणून काम करण्याचं ह्या आमदारांना कुणालाही झालं नाही. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले त्यांनी असंख्य निधी प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये पेरलेले गेलेले आहेत. आणि वेळ झालेला आहे, मी काय फार जास्त बोलत नाही. आता तुम्ही ऐकणार आहे पडवळकर साहेबाचं. मला बोलायचं एवढंच होतं, ज्यांना आम्ही सर्वांनी आपण जे जे नेते सांगितलं होतं ते करत गेलेलं आहे. आणि हा परवाच मी गोपीचंद पडवळकर साहेबांना ह्या सभेमध्ये सांगितलं होतं, साहेब तुम्ही तिकीट घेऊन या, दांगडे तिकीट घेऊन या साहेब, तुम्हाला आम तालुक्यातील जनता तुमच्या पाठीमागे राहणार आहे. कुठल्या तालुक्यातील नेत्याला भीक करणार नाही, तुमच्या पाठीमागे सर्व मतदार लागतील. हेच शब्दात मी सांगितलं. तशीच परिस्थिती तालुक्यामध्ये वारत फिरलेला आहे. गोपीचंद पडवळकर साहेब आमदार होणार आहे. लिंगायत समाजाने भिवू नका. जे आता गोपीचंद पडवळकर साहेब 23 तारखेला विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे, तेच विधान परिषदेची जागा मोकळं होणार आहे. ते आपले एक लिंगायत समाजाचा एक इथं दुसरा आमदार निर्माण होणार आहे. आणि तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी करू नका. आपण जगताप साहेबांना निवडून दिलेले आहे, आपण आपलं सावंत दादांना निवडून दिलेलं आहे. आम्ही एकदा पडवळकर साहेबांना निवडून देऊया आणि 5 वर्ष त्यांचं काम बघूया आणि सुजलाम सुफला आपलं तालुका करतील असं मी त्यांना विनंती करतो. आणि आता वेळ झालेला आहे, साहेब बोलतील आणि तुम्ही सगळ्यांनी शांत रीतीने ऐकून घ्या.